तिघे रेस मध्ये आहेत म्हणलं आता काय करणार. ह्या निवडणुकीत काही होणार नाही. आंबेडकर तटलेले नाहीत कोणते त्यांची कामं. आंबेडकर साहेबांची कामं भरपूर झालेली आहेत. त्या बाबतीत काय त्यांची शंका नाही. काय काय काम केलं साहेबांनी? काय कामाचा काय विषय नाही. आम्ही ठाकरे साहेबांच्या म्हणून केपी साहेबांच्याकडे विचाराने की नाही 28 कोटी आमच्या गावाला मंजूर केले. दवाखान्याला म्हणा, मंदिरला म्हणा, किंवा रस्त्या कामाला, मसुदी मुस्लिम असो किंवा हिंदू असो सगळ्याची समानतेने मान दिली. वातावरण इकडे येवायचं आहे राधानगरी तालुक्यात 90% येवायचं आहे. राहिलेल्या 10% मध्ये दोघांचे. आंबेडकरचा विजय या मतदारसंघातून 100% आणि याला सपोर्ट डोंगरे साहेबांचा लागल्यामुळं त्यामुळं आंबेडकरचा जो विजय आहे ते या ठिकाणी निश्चित मानला जातो. प्रकाश नाव त्यांचं आहेच, त्याबद्दल काय विषयच नाही. आणि ते प्रकाशाप्रमाणे ते हिऱ्या मोत्यासारखं चमकत आहे. त्यांचं काम बोलते. पाहिलं तर कारखान्यांच्या राज्यात की बिद्री कारखाना भारी आहे. स्मशानभूमी, रस्ता, पाणी, लाईट त्याबद्दल आंबेडकर साहेबांनी दादा तालुक्याला भरपूर योगदान दिलेलं आहे. त्यामुळे आदानाची जनता आंबेडकर साहेबांनाच मतदान देणार आहे. विकास काय आणि किती विकास करायचा, काय विकास त्यांच्याकडे बोलण्या विरोधकांना बोलायचा पॉइंटच नाही. विकास तिने काय केला 10 वर्षामाग आणि काय करायला तिने काय घर बांधली ती कामाची. येऊन बघून जावा धामोडात. धामोडची सरकार दवाखाना त्या अंतर्गत आमचे आहेत. स्मशानभूमी, शेड, गावचे रस्ते, लाईट, पाणी. आंबेडकर साहेबांचीच बाजी म्हणजे जोरात होईल कामाच्या स्वरूपात. प्रकाश आंबेडकर के प्रकाश आंबेडकर साहेब बसणार असतील असं काय वाटतं? होय. त्याने कामच केली तशी. फक्त आमदार नाही राहिले, ते कुटुंब प्रमुख सारखं यामध्ये आपल्या मतदारसंघात काम करत आहे. बाजी कोण मारते बघ, कामं केले ते आंबेडकर साहेबांनी. आंबेडकर मारतील बाजी. तुमच्या मनातला आमदार कोण? आमच्या मनातलं केपी मशालीमुळे चांगलं नेतृत्व आहे. तरुण पिढीला तेच आवडतात. सध्या तरी काम त्यांचं फर्मात आहे. विकास तर झालेला आहे. कोण जरी झाले तरी विकास करणे त्यांचं परम कर्तव्यच असते. विकास करणे 20,000च्या आसपास त्यांचं मतदानचा गट्टा जो आहे तो आंबेडकरांना मिळाला. याच ठिकाणी आंबेडकरांचा विजय निश्चित या ठिकाणी डोंगरे साहेबांच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढे सांगतो. केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स. केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड. नमस्कार, के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आम्ही सध्या पोहोचलोय धामोड तालुका राधानगरी या गावामध्ये. खरं बघायला गेलं तर के न्यूजच्या माध्यमातून आमचा सुरू असणारा कार्यक्रम विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल या अंतर्गत 272 राधानगरी विधानसभा मतदारसंघातील धामोड या गावामध्ये आम्ही पोहोचलो आहोत. तर या दरम्यान लोकांशी आम्ही भेटणार आहे, त्यांची मतं जाणून घेणार आहे. तर त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, सध्या काय चित्र आहे, या विधानसभा मतदारसंघाचा कितपत विकास झालाय, प्रलंबित विकास काय राहिलाय, अजून देखील काही प्रलंबित प्रश्न आहेत का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. विद्यमान आमदार जे आहेत शिंदे सेनेचे प्रकाश आंबेडकर यांच्या विरुद्ध उद्धव ठाकरे शिवसेनेचे केपी पाटील जे मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत, ही एक काटेकी टक्कर मानली जाते. आणि या लढती दरम्यान काय होणार आहेत, नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण थेट नागरिकांकडून जाणून घेऊया. नमस्कार म्हटलं. हा नमस्कार. काय चाललंय, काय निवांत आहे काय? ते आता काय करायचं. दिवाळी कशी गेली? दिवाळी काय वर्षाला आहेच की, पण कवा आता निवडणुका बी आहेत. काय हवा कुणाची आहे, वातावरण काय? तर काय आता बघ, ते आता तिघे रेस मध्ये आहेत म्हणलं आता काय करणार. बर बर. मग वारं कुणाचं आहे? वारे काय आता येवाय पाटील बी आहेत, होय. केपी बी आहे, होय आंबेडकर बी आहे. होय होय. बाजी कोण मारेल काय सांगा तू? काय तसं आता सांगता येणार. बर बर. काही विकास कामं केले का इकडे? केले बर. काय काय केलं? हे रस्ते हे केले की आंबेडकरांनी. हा हा. कोणता मुद्दा गाजणार निवडणुकीत? हा या निवडणुकीत कुठला मुद्दा गाजल? आता काय ते आम्हाला शेतकऱ्यांनी करणार, कुठला गाजल तो. मग शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविल्यात काय? सोडून देत की. काय काय सोडविल्यात? काय कुठलं हेच की, दुसरं काय केलंय कुणाचं कुणी? बर. काय केलंय, कुठल्या माणसाला कमी पडलं म्हणून काय आणून दिले. बर बर. काय निवडणुकीत काय होईल या? आता काय होईल ते काय करणार. बर. काय तुम्हाला काय वाटते? आम्हाला काय आता वाटत नाही, तिघे मध्ये असल्यामुळं काय कुठल्या भागातनं कोण कसा येतो काय येतो ते काय करणार. आंबेडकर साहेबांची. बर बर.
काय काय विकास काम काय केले? विकास काम गावाला निधी म्हणा, स्मशानभूमी, रस्ता, पाणी, लाईट त्याबद्दल आबिड साहेबांनी दादा तालुक्याला भरपूर योगदान दिलेलं आहे. त्यामुळे आदानीची जनता आबिड साहेबांनाच मतदान देणार आहे 100%. कुठला मुद्दा एकंदरीत गाजले या निवडणुकीत? त्याला काय विरोधकांचा एकच मुद्दा आहे, गद्दा काय केली एवढं काय गेलं म्हणजे सगळेच गेले. ते काय एकटाच पक्ष गेला नाही, एकटेच आमदार साहेब गेले नाहीत, गेले तर सगळेच गेले. त्यामुळे गद्दा म्हणण्यात चुकीचं आहे. एकंदरीत विरोधकांकडून सध्या म्हणलं जाते की काही विकास कामं केली नाहीत, तर याबद्दल काय सांगा? येऊन बघून जावा धामोडात. धामोडची सरकारी दवाखाना त्यानंतर ग्रामचे आहेत, स्मशानभूमी, शेड, गावचे रस्ते, लाईट, पाणी. काय होईल या निवडणुकीत, काय चित्र असेल? काय चित्र लीड नाही येणार नाही, परंतु 100% आबिड साहेब येणार. आता कसा विषय असं हे आमचं कसं बिद्री कारखाना याच्यातनं कसं KP पाटील साहेब म्हणजे अग्रेसर आहेत. म्हणजे कसं बिद्री कारखान्याचा उसाचा दर शेतकऱ्यांसाठी जे वर्षाला वार्षिक जे काय असेल ते बाहेर इतर कारखान्यांच्या राज्यात बिद्री कारखाना भारी आहे. नक्कीच राज्यातले असा आपला दरवर्षी बरोबर. त्याच्यामुळे कसं शेतकरी वर्ग हा बऱ्यापैकी म्हणजे 99% KP पाटलाच्या बाजूने आहे. आणि बऱ्यापैकी आणि कसं शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या ह्याच्यातनं पक्ष मशाली चिन्ह मिळाल्यामुळं त्याच्याविषयी जास्त परिस्थिती आहे. आणि बंटी पाटील साहेब जे आहेत ना काँग्रेसमधून, जे काँग्रेसची एकजुटी आहे त्याच्यामधून KP साहेब हे निश्चित विजयी होतील. नेमका कोणता मुद्दा गाजणार आहे निवडणुकीत काय वाटतं? त्यामुळे कसं आता पक्ष बदलला म्हणजे कसं जे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून जे आबिड साहेबांना जे योगदान होतं त्यात कसं पक्ष बदलल्यामुळे कसं जुना जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मानणारा गट आहे ते मतदान हे कसं KP पाटील साहेबांनाच पडणार. परत राष्ट्रवादीचं मतदान प्लस काँग्रेसचं मतदान असं याने KP पाटीलच विजयी होतील. या विधानसभा मतदारसंघाचा विकास झालाय का? या मतदान कसं आहे नाही थोड्या गावातनी झालेला आहे, थोड्या गावातनी झालेला नाही. थोड्या गावातनी कसं पोस्टरवर फक्त झालेला आहे. हवा तसं बघायला गेलं तर या तुळशी धामणी खोऱ्यात विद्यमान आमदार आंबेडकर साहेब यांचीच आहे. त्यांनी विकास कामं केलेली आहेत, लोकांच्या पर्यंत त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. त्यामुळं आंबेडकर साहेबांनाच इथं चांगल्या पद्धतीनं हे आहे. पण काही जण म्हणतात की विकास काय करायला असं म्हणतात काही जण. विकास काय आणि किती विकास करायचा, काय विकास त्यांच्याकडे विरोधकांना बोलायचा पॉइंटच नाही. विकास तिने काय केला 10 वर्षामाग, आम्ही काय करायला पाहिजे तिने सांगावं ना. विकास काय करा नाही ते सांगावं. तिने काय केलंय ते विरोधकांनी सांगायचा. विकास तिने काय केलाय, असा आमदार मिळाला हे आमच्यासाठी खूप चांगलं काम आहे. असा आमदार परत होणे नाही, त्यासाठी परत आंबेडकर साहेबच आमदार होतील. या निवडणुकीत नेमका कोणता मुद्दा गाजणार काय सांगा? काय असं नाही, विरोधकांचा मुद्दाच काय बोलण्यात काय मुद्दा आहे. विकास 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 म्हणजे काय, विकास काय करायचा आहे तिने सांगायचं. विरोधकांनी विकास काय केला पाहिजे. विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? ते आमदार फक्त आमदार नाही राहिले, ते कुटुंब प्रमुख सारखे यामध्ये आपल्या मतदारसंघात काम करत आहेत. आणि त्यांची काम करण्याची पद्धत, कुठल्याही माणूस त्यांच्या ऑफिसला गेला किंवा त्यांना भेटायसाठी गेला तर तो ऐका आपला कुटुंब प्रमुख असल्यासारख्या पद्धतीनं ते प्रत्येकाला रिस्पेक्ट देते. त्यामुळं असं काय विषय नाही की आमदारांच्या बद्दल काय हे नाही. काय होईल एकंदरीत काय वाटतं की ह्या निवडणुकीत काय होईल? ह्या निवडणुकीत काही होणार नाही, आंबेडकरच. त्यामुळे काय विरोधकांचं काय असेल ते चुकीचं आहे. आंबेडकर साहेब की जे सध्याचं चित्र म्हणजे कसं झालंय, आता वातावरण पहिल्यांदा होतं आंबेडकर साहेबांचं, आता जास्त करून झालंय KP साहेबांचं. जे वास्तविक कसं झालंय की आंबेडकर पहिल्यांदा काँग्रेसच्या याच्यावरती निवडून आले होते, आता काँग्रेसकडून त्यांना सोडले. त्यामुळे आता त्यांचं राजकारण जरा असं डळमळीत वाटायला लागले. आता KP साहेबांचं मोर्चा भरपूर जोरात चालू आहे. काही विकास कामं झाल्यात का यामध्ये? विकास कामं मात्र भरपूर केलेले आहेत आंबेडकर साहेबांनी, त्याबद्दल काय त्यांची शंकाच नाही. जिथे जिथे रस्ते नाहीत तिथे रस्ते झालेले आहेत. काही गाव लेवलला काही रस्ते झालेले आहेत. पंचायतीचं कामं म्हणा तटलेली नाहीत कोणती त्यांची कामं. आंबेडकर साहेबांची कामं भरपूर झालेली आहेत, त्या बाबतीत काय त्यांची शंका नाही. काय होईल एकंदरीत या निवडणुकीत? एकंदरीत आता लोकांचा कल आहे शेवटी, लोकांनी ठरवायचं कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला नाही. ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर गाजणार?
ही निवडणूक आता कामाच्या स्वरूपावरच घालणार. काम वास्तविक इथून मागे 10 वर्षे आंबेडकर साहेबांच्या अगोदर जे आमदार होते त्यांनी काय केलं आणि आंबेडकर आल्यानंतर काय काय कामं झाली यावरती थोडाफार कल देणार नाही लोक. त्यामुळं लोकांचं काय मत होईल ते आपण सांगू शकत नाही. बाजी कोण मारेल? बाजी आता आंबेडकर साहेबांचीच बाजी म्हणजे जोरात होईल कामाच्या स्वरूपात. जिथे जिथे रस्ते नाहीत, कुठं बांधकाम कोणाचं तटलेलं नाही, पंचायती वगैरे काम म्हणा, त्यामुळे तिने कामं भरपूर फास्ट प्रमाणात केलेले आहेत. त्यामुळे बाजी आंबेडकर साहेबांची आहे. पण आता लोकांचं काय मत झालंय की काँग्रेसला सोडल्यामुळे आंबेडकरांचं जरा असं डळमळणार असं लोकांचं मत आहे. आम्हाला काय करणार शेतकरी माणसांनी. बर, सध्या आमदार कोण आहे इथलं? आंबेडकर मग ह्यावेळी काय होईल? काय होता म्हणजे कसं ना काय विकास कामं केलं का तिने? केलं की काय काय केलं? रस्ता हे असं बरी कमी केलेली येणार की. बर, लोक म्हणतात काय काम करणे म्हणतात, तसं काय होऊन चालेल लोक म्हणतात ना. म्हणतात की मग नाही केला विकास केला की केपी साहेब बी उभा आहेत, असं मग काय होईल? आता काय होणार आता प्रत्येक जनतेच आम्ही कसं आणणार मी जनतेवर बोलून तुम्हाला काय आणणार वाटते? आम्ही काय येणार येतील की कोण? किती साहेब येतील ते येतील. राधानगरीमध्ये कसं आहे आता आंबेडकरनं कामं केल्यामुळे आंबेडकर आता आहेत. बर त्यामुळे कामं केल्यामुळे आंबेडकर आहेत. बर बर, काय काटी की टक्कर होणार आहे या ठिकाणी? काय होईल? तेच सांगते का आंबेडकर काय काय विकास काम केलं? कसं आहे म्हणजे आता आंबेडकरनं कामं भरपूर केले आहेत. एक म्हणजे त्यांचं कसं झालं एक चुकी झालेली आहे त्यांची. कामं केलेली असल्यामुळे लोक बर 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 बर. आणि त्यामुळे कसं आता आंबेडकर लोक म्हणतात काय काम करणे असं म्हणतात. नाही कामं केलं कामं भरपूर केलेली. बर बर, कुठला मुद्दा गाजणार निवडणुकीचा? का आता बघूया काय. लाडकी बहीण योजना याचा काय फायदा तुम्हाला झाला काय? लाडकी बहिणीच्या योजनेचा फायदा झाला, पण सगळीकडे महागाई वगैरे वाढली. बर वडाप वगैरे आमचं बंद करून टाकलं सगळं, धंदा वगैरे बंद झालं, सगळीकडे महागाई झाली की. बाकी काय या निवडणुकीत कोण बाजी मारेल काय सांगा? का आता एवढं आम्ही काय असं एवढं काय जास्त सांगू शकणार नाही. या योजनेचा फायदा झाला काय तुम्हाला? योजनेचा फायदा काय बऱ्यापैकी. ही योजना चालू राहावी की बंद व्हावी? योजना महागाई अशी जर वाढणार असेल तर काय हे नाही, महागाई कमी व्हायला पाहिजे हो, बाकी काय नाही. या विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कामं झालं? विकास कामांचं काय आपलं हवा का आता आंबेडकर साहेब बर बर चांगला आणि कामं तळागाळापर्यंत केलेले आहेत ते. बर 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 लोकांच्या पर्यंत पोचणे वगैरे असं त्यांचं काम चांगलं आहे. बर त्याच्यामुळं लोकांचा कल त्यांच्याकडेच आहे. बर, काय काय विकास काम केले? काय रस्ते केले काय परत बाकीचे बरेचशीच अशी म्हणजे कामं केल्यात हे दिसतात या मतदारसंघात. बाकीचं मग काय आणि मग दुसरं काय तर लोक म्हणतात काय करा नाही असं म्हणतात. करायला नाही का आता त्यांना माहित नाही करायला केलेलं बर ते आता म्हणणारच की विरोधक म्हणणारच की. बर बर हा बर की काय प्रत्येक जण भांडायचं काम आहेच. बर बर हा? बर. चांगली कामं केल्यात. कुठला मुद्दा गाजणार निवडणुकीत या? निवडणुकीत लाडक्या बहिणी वगैरे बर शेतकऱ्यांना ते वीज बिल बर माफ बर 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत. बर बाकीचं ते आपलं शुष्की बेरोजगार त्यांना ते फंड वगैरे हे चांगलं हे राबवलंय ते. एकंदरीत काय होईल या निवडणुकीत? या निवडण्यात आता कल तरी आहेत, कल आहे त्यांचा. बघूया आता मग काय होतंय ते. हवा काय आमदार साहेबांची बर बर बर. काय बरं आहे काम आहेत. कोण आमदार कोण आहेत? आंबेडकर साहेब बर बर आहेत कामं त्यांची सध्या आहेत बर. बरे काय काय काम केले? काम आता काय आहेच की हे आपलं हे आहे रस्ते आहेत, परत लोकांची गटारी बिटारी काहीतरी काढलेले आहेत, धरणांची कामं आहेत, आता आरोग्य सेविकाची कामं कुठे कुठेतरी झालेली आहेत. लोक म्हणतात विकास काम करणे असं म्हणतात. नाही आहेत बऱ्यापैकी. आहेत. काय बाजी कोण मारणार? पलीकडे तसं काय म्हणता येत केपी पाटील सुद्धा उभारले. KP पाटील राधानगरी तालुक्यात बरोबर. एवाय पाटील पण उभा आहे. तर काय चित्र काय असेल? काय आता सध्या दिसते त्याच्यावर सांगतोय की आता भाईचं काय समजणार. बर बर. आपल्या तालुक्यापुरतं इकडे सांगितलं तर बऱ्यापैकी काम आहेत त्यांची. इतर आता कुठले कोणाला कळणार काय बाजी काय कोण मारेल काय वाटतं?
तसं काय सांगता येत नाही, लोकमत आहे ते. तुमच्या मनातला आमदार कोण? आंबेडकर साहेब. प्रकाश आंबेडकर. कारण त्यांचं काम बघितलं तर हा मतदारसंघ राधानगरी बुद्रगड आजरा हा मतदारसंघ अतिशय दुर्गम असणारा मतदारसंघ आहे. 2014ला बघितलं तर या मतदारसंघाची स्थिती अतिशय बिकट आणि भयावत होती. मग 2014ला प्रकाश आंबेडकर हे निवडून आले आणि त्यांनी ज्या मतदारसंघाचा जो कायापालट केला, कायापालट असा केला की या राधानगरी बुद्रगड आजरांचा आत्मा म्हणावं लागेल. या लोकांच्या हृदयात ज्याचं स्थान आहे ते प्रकाश आंबेडकर. रस्ता असेल, पाणी असेल, नंतर या खेडेपाड्यातील रस्ते मेन रस्त्याला जोडायचं काम केलं तर प्रकाश आंबेडकर साहेबांनी. म्हणून प्रकाश आंबेडकर साहेब हे 1-2 वेळा नाही 5-25 वर्ष सत्तेत राहणं गरजेचं आहे. कारण या मतदारसंघाचा कायापालट करायचं काम तर प्रकाश आंबेडकर साहेबांनीच केलं. आणि म्हणून या राधानगरी तमाम राधानगरी मतदारांच्या हृदयात स्थान हे प्रकाश आंबेडकर साहेबांचं आहे. म्हणून या राधानगरी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर अतिशय लीड घेऊन निवडून येणार. काय म्हणता यावेळी लोक म्हणतात बदल होणार असं म्हणतात, काय कामं करणे असं बी म्हणतात. कामं कराने असं कुणी म्हणणार नाही. कारण कामं ही दिसणारी कामं आहेत, ती काय कागदावरची कामं नाहीत. रस्ता असेल, पाणी असेल, वीज असेल, आरोग्याच्या काही सुविधा असतील, काही दवाखाने हॉस्पिटल उभारण्याचं काम प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेलं आहे. हे विरोधकांचं काहीतरी आमदारांच्यावर बोलायसारखं काही नसल्यामुळं काहीतरी आरोप करून काहीतरी आयत्यापीठावर रांगोळी ओढायचं काम हे आत्ताचे उमेदवार करायला लागलेले आहेत. पण ही सुज्ञ जनता आहे, ही जनताच्या लक्षात आहे की प्रकाश आंबेडकरांच्या शिवाय पर्याय नाही. काय होईल एकंदरीत या निवडणुकीत? या निवडणुकीत काही नाही, प्रकाश आंबेडकर एक प्रकाश आंबेडकर. आणि या डोंगरे साहेबांच्या सारख्या हिने पाठिंबा दिलेला आहे. गेल्या वेळी डोंगरे साहेब उमेदवार होते तर यावेळी त्यांनीही पाठिंबा जणू करून नेत्यांचा आणि जनतेचा, आंबेडकर सर्वसामान्य जनतेचा मी उल्लेख करतो, सर्वसामान्य जनतेचा आंबेडकर साहेबांना पाठिंबा आहे. त्यामुळं काही कणभर अडचण येणार नाही. अरुण डोंगरे साहेबांनी काही दिवसांपूर्वीच आंबेडकर गटाला पाठिंबा दिला, पण याचा फायदा काही निवडणुकीत होईल का? होणार की. त्यांच्या दूरसंस्थेच्या माध्यमातून त्यांचं या भागात मोठं वलय आहे आणि ते वलय असल्यामुळं त्यांना मानणारा वर्ग आहे, तो त्यांच्या माध्यमातून फायदा 100% होणार. दादा नमस्कार. नमस्कार. या निवडणुकीत बाजी कोण मारेल, हवा कोणाची आहे सध्या? आता हवा आंबेडकर साहेबांची आहेच की. बर, असं का वाटते? कारण आंबेडकर साहेबांची कामं बऱ्यापैकी चांगलीच आहेत आणि जनतेचं जास्त करून समज की आंबेडकर साहेबांच्या जास्त आहे. लोक म्हणतात काय कामं करणे असं म्हणतात. नाही, भरपूर कामं केलेले आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीला निधी चांगला दिलेला आहे आंबेडकर साहेबांनी. बदल पाहिजे असं म्हणतात लोक. बदल काय शेवटी ते जनता ठरवणारच. काय बदल करायचा का नाही ते शेवटी जनतेवर राहणार. बदल काय होणार नाही असं शक्यता माझी तर मला तर वाटते. कारण बदल हा शक्यतो जास्त करून आंबेडकर साहेबांची जी कामं आहेत ती केलेली असल्यामुळं काय मला तर वाटत नाही बदल काय होईल. कुठला मुद्दा गाजणार निवडणुकीत? निवडणुकीचा आता मुद्दा हा तसं काय सांगता येत नाही मला. विकास कामाचा मुद्दा हे जास्त करून. नमस्कार. काय वाटतं? नमस्कार. आंबेडकर साहेब बसणार असं का वाटते? होय, त्याने कामच केलं तशी. तसं काय केलं हे आता निवडून आले, काय त्यांनी केलं? इथं पाठीमागे निवडून आले, त्यांनी काय केलं? आता खाली करायला नाही. मग आंबेडकर साहेब बसणार, त्यांनी कामच केलं. काय करायचं? कुणी आंबेडकर साहेब भरपूर केले काम, भरपूर कामं केले, भरपूर कामं केले आमच्या राधानगरी तालुक्यात भरपूर कामं केले. आणि काय करायला पाहिजे त्यांनी? काय घर बांधून देतील आम्हाला? लोक म्हणतात बदल पाहिजे. नाही, भरपूर कामं केले. बदल पाहिजे आमदार म्हणतात लोक. काय आणि बदल देणार? आता काय बदल ते आता जनता ठरवणार. काय बदल पाहिजे, सत्ता बदल पाहिजे असं म्हणतात. सत्ता बदल कशी करणार? सत्ता बदला तेच बसायला पाहिजे. आंबेडकर बसणारच, काय काळजी करायला नाही तुम्ही, बसणार. आणि काय काय कुठला मुद्दा गाजणार निवडणुकीत? कसला मुद्दा गाजणार निवडणुकीत? आंबेडकर साहेब येणार आणि काय ना तसं काय अजून सांगता येत नाही. कारण वारं कोणाचं आहे ते कुणीही काय बोलत नाही. काय होईल या निवडणुकीत? काय तसं काय सर सांगता येत नाही. अजून कोण काय फिक्स काही नाही. कुणाचं म्हणजे कोण येईल ते सांगता येत नाही तसं. कारण माणसं कधी बदलतील तेही सांगता येत 100%. या विधानसभा मतदारसंघाचा विकास झालाय का? काय झालाय? रस्ते वगैरे झालेत, काय प्रॉब्लेम नाही. भरपूर काय झाले.
ही जी निवडणूक आहे ती कोणत्या मुद्द्यावर गाजणार? तसं काय सर सांगता येणार उमेदवारानं किंवा प्रगती म्हणजे रस्ता वगैरे केलेला आहे त्याच्यावरच हे चालणार, सोयी वगैरे केलेल्या आहेत त्याच्यावर चालणार. हवा आंबेडकरांची बर का असं का वाटतं? वाटते म्हणजे तरुण पोरं. बर केपी साहेब बी उभा आहेत, EY पाटील बी उभा आहेत, कोण बाजी कोण मारेल? तरुण आहे, काम चांगला आहे, काय काय कामं केलेत? माप रस्ते, मंदिर लोक म्हणतात काय कारण असं म्हणतात म्हणतात सगळे किती तरी नाही केलं म्हणतात 10 वर्षात. असं काय करूया मग? काय निवडणूक काय होईल? आता बघूया काय जनतेचा कोण कुणाला लागेल त्याला लागेल. तुमच्या मनातला आमदार कोण? आमच्या मनात आता आंबेडकर. बाजी कोण मारते बघूया, कामं केले ते आंबेडकर साहेबांनी, आंबेडकर मारतील बाजी. काय काय कामं केलं? कामं काय गटरांची, रस्त्यांची, इतर कुठली असतील प्रत्येकाची त्यांनी कामं केलेली आहेत, जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत ते. प्रत्येकाची जागेवर गेल्यानंतर कुठल्या गावचं आला, कुठल्या नेते येणार असं त्यांनी कधी विचारलं नाही. प्रत्येकाची कामं वेळची वेळ त्यांनी केलेली आहेत. पण लोक म्हणतात काय करायचं नाही असं म्हणतात नाही. लोक आता सगळे म्हणणार हो, खरं लोकांनी आता वळगणार नाही, ते कळणार 23 तारखेला लोकांना काय करणार केले का नाही ते निकाल लागल्यानंतर. काय निकाल लागेल? आंबेडकर साहेब निवडून येणार. बर कुठला मुद्दा गाजणार या निवडणुकीत? मुद्दा गाजला कुठला तरी सुद्धा आंबेडकर साहेब गाजणार कुठला? काय मुद्दे गाजणार? विरोधकांनी लावल्यात हे केलं गद्दार आता गद्दारी कुणी करायनी, प्रत्येकाने गद्दारी केलेली. आता 10 पक्ष ह्या तिकीट मिळालं नाही त्या पक्षात जाऊन गद्दारी केली. आता गद्दारी मग जनतेची कामं झाली नसती. जनतेची कामं गावात प्रत्येक गावात किती झाल्यात हिशोब नाही, कुठीत कामं झाल्यात. अशी व्यक्ती जर परत जर निवडून आली तर कामच होणार नाही. अशी कामं कोणच करणार नाही. तुमच्या मनातला आमदार? आमच्या मनात आंबेडकर साहेब. निवडणुकाचं बी वातावरण आहे तर हवा कुणाची आहे? केपी साहेब. बर का असं का वाटते? वाटते मी केपी साहेबाकडे. बर काय काय काम केलं साहेबांनी? काय कामाचा काय विषय नाही, आम्ही ठाकरे साहेबांच्या केपी साहेबांच्याकडे. बर मग या निवडणुकीत काय चित्र आहे, काय जाणवते काय तुम्हाला? तिरंगी लढत होणार. हो EY साहेब, आंबेडकर साहेब आणि केपी साहेब. बाजी कोण मारेल काय वाटतं? बाजी दोघात कॉम्पिटिशन होईल जास्त, केपी साहेब आणि आंबेडकर साहेब. विजय कोणाचा असेल काय तसं काय सांगता येते, मतदानाचा कौल आहे. बरोबर. तुमच्या मनातला आमदार कोण? आमच्या मनातलं केपी मशालीमुळे. बर 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 तर कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक गाजणार आहे? आता कामाच्या बेतार म्हणलं तर आंबेडकर साहेब चांगले आहेत, पण त्या मशालीमुळे आम्ही तिकडे कुठं? केपी साहेबांच्याकडे. काय आता का आम्हाला सांगता येत कोण आमदार कोण आहे आता? आंबेडकर. बरं आता मग काय होईल या निवडणुकीत? काय आता ते सांगता येते. केपी साहेब रिंगणात येईल, दोघं आपलंच EY साहेब येईल, काय बाजी कोण मारेल? काय आता लगेच काय सांगता येत नाही. मग तुमच्या मनातला आमदार कोण? आमचं आंबेडकर बरं कोण मग निवडून येणार काय? काय विकास कामं केलेत काय? भरपूर काय काय केलं? इथलं सगळा भाग त्याने सगळा तयार केला. बर दादा नमस्कार. काय वाटते काय होईल, बाजी कोण मारेल? मला सध्या आंबेडकर येईल असं का वाटते? कारण त्यांचं काम चांगलं आहे, बर बर चांगलं नेतृत्व आहे, तरुण पिढीला तेच आवडतात. बर सध्या तरी काम त्यांचं फर्मात आहे. सध्या आमच्या तारळ्यात तरी बघा आंबेडकर साहेबांचे. बर बर कारण का त्या बिचाऱ्याने की नाही 28 कोटी आमच्या गावाला मंजूर केले. दवाखान्याला म्हणा, मंदिरला म्हणा, किंवा रस्त्या कामाला, मसुदी मुस्लिम असो किंवा हिंदू असो सगळ्याची समानतेने मान दिले. तारळ्यात तरी पूर्ण हवा आंबेडकर साहेबांची. इकडे बाहेरचं काय आहे ते आम्हाला माहित नाही. काय या निवडणुकीत काय होईल? काय आता ह्यांचं मतदान का देणार यांचा कौल, मग कोणी येईल ते येईल. तुमच्या मनातला आमदार कोण? आमचा आंबेडकर साहेब आहे. बर बर लोक म्हणजे काय विकास कामच करणार असं म्हणतात. माप आमच्या गावासाठी 28 कोटी आणून मंजूर केलेत आणि त्या माणसानं काय करायचं, मग त्या माणसाचं नाव घ्यायला नको. कुठला मुद्दा गाजणार या निवडणुकीत? काय गाजल ते गाजल. ते आल्यानंतर काय 5 वर्ष आम्ही काय भाजी विकायचं बंद होणार आहे, आम्हाला तेच करायला लागणार आहे. चित्र काय आता आहे तेच तुम्हाला पण माहिती आहे. चित्र काय चित्राचं काय आता वातावरण इकडं EY साहेब राधानगरी तालुक्यात 90% EY साहेब, राहिलेल्या 10% मध्ये दोघांचे होते. सध्या या विधानसभा मतदारसंघाचा विकास झालाय का? विकास तर झालेला आहे. कोण जरी झाले तरी विकास करणे त्यांचं परम कर्तव्यच असतं. विकास करणे कोण जरी आला तर त्याला विकास करणं भागच असतं. त्यामुळे कुणाला बी असलं विकास करणं भागच. कायम कायम तो चेहरा बघून पण लोक बी कंटाळ येतात. त्यामुळे नवीन जोमाच्या उमेदवारांना संधी मिळावी हीच अपेक्षा आहे त्यांची. बस अदर काही नाही.
काय एवाय साहेबांना एवढी पसंती का? आहे गेले 10 ते 15 वर्ष राधानगरी तालुक्याला आमदारकीचं कधी मिळालंच नाही. वास्तविक म्हणजे कधीतरी म्हणजे या वर्षी तरी राधानगरी तालुक्यात नेतृत्व जावं आणि राधानगरी तालुक्यामध्ये विकास जो बी कोण आमदार होईल तो सर्वस्वी आपल्याच तालुक्याचा विकास बघतो. तुम्ही साहजिक पाहिला असेल तालुका गारगोटला गेला तर राधानगरी किती पटीने तरी गारगोट डेव्हलप आहे. कधीतरी राधानगरी तालुका डेव्हलप व्हावा याच्यासाठी नेतृत्व म्हणून एवाय साहेबांना पाठिंबा द्यायचा. एवाय साहेबांची काम करण्याची पद्धत कशी आहे काय सांगा? छान आहे. गोरगरिबांच्या पाठीमागे उभं राहणे, लोकांची कामं करणे, त्यांच्यापर्यंत जेवढं शक्य आहे ते सगळं त्यांनी केलेलं आहे. काय होईल एकंदरीत या निवडणुकीत? एकंदरीत काय सांगितलं तुम्हाला 90% साहेब राहतील, 10% ती दोघच राहतील. शिंदे सरकार. बर कोण उमेदवार आहे इकडे? प्रकाश आंबेडकर. बर फिक्स. बर असं का वाटते? त्यांनी इथून अगोदर केलेली कामं किंवा शिंदे सरकारने केलेली कामं, शिंदे सरकारनं काम चांगलं असल्यामुळे का नाही लोक जनता त्यासनी ओळखून आहे, त्यामुळे त्यांना मतदान होणारच. काय काय विकास काम केले? तुका रस्ते कामं तर बघायला लागतच नाही. त्यानंतर इतर महिलांसाठी योजना म्हणा किंवा शेतकऱ्यांसाठी म्हणा अधिक आणि एवढी कुठल्याही सरकारमध्ये एवढी कामं झालीच नव्हती ना. पण लोक म्हणतात काय विकास करा नाही असं म्हणतात? नाही, लोक म्हणणारे म्हणत असतील पण आपल्याला दिसतंय की किती कामं केले. शिंदे सरकारने सांगतात शिंदे साहेबनी एवढा. या निवडणुकीत कोणता मुद्दा गाजणार? मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजना म्हणण्यापेक्षा सर्वसामान्य शिक्षक म्हणजे जे कोणी शिकलेले आहेत त्यासनी माहिती आहे की बाबा हे कुठलं सरकार काय करायलंय, किती कामं झाली आहेत, सगळ्यांनी माहिती आहे. मामा नमस्कार. नमस्कार. काय होईल या निवडणुकीत? कोण बाजी? तेच की कोण बाजी मारेल? शिवसेना हो. होय असं का वाटते? काम सगळा आपला विकास सगळा भाग आहे. रस्ता अजिबात नव्हतं. आम्ही पायी चालतो आणि 20 वर्ष इथं दामोडला कोट्यात नाहीत तर म्हणून म्हणतो आम्हाला रस्ता झाला, व्यवस्थित झाले, धरणं झाली, फुलं झाली, सगळे व्यवस्थित झाले. शिंदे सरकार आम्हाला चांगले साथ दिली, मुलींनी साथ दिली आहे चांगली. समाधान वाटते आम्हाला. तेवढं आम्हाला आशीर्वाद पाहिजे. या निवडणुकीत काय होईल? तेवढं हेच एवढं शिंदे. नमस्कार. नमस्कार. लाडक्या बहीण योजनेचा काय फायदा तुम्हाला झालाय काय? हा झालाय. महिन्यात 1,500 रुपये त्याचा एक फायदा झालाय शेतकऱ्यांच्यासाठी. आतापर्यंत एकूण किती रुपये आले लाडकी बहीण? 7,500. अच्छा. ही योजना सुरू राहावी की बंद राहावी? कायमस्वरूपी सुरू राहावी. कोणाचं सरकार येईल असं वाटतं? भाजप म्हणजे शिंदे सरकार. इकडे कोण उमेदवार आहे? इकडं प्रकाश आंबेडकर. काय होईल या आपल्या मतदारसंघात? आंबेडकर भाजी मार्केट. बाजी मारली निवडणुकीत आहे आमदार आहेत की आता कोण आता आंबेडकरच आहे. आम्ही त्याच पक्षाचे सगळे, आम्ही शिरसेवच. बर असू दे की काय येणार काय विकास काम केला तुम्ही आमदारांनी? आता केला विकास सगळ्या त्याचा दोन्ही तालुक्याचा भरपूर केला. त्याला डावरून चालतंय, चांगलं होणार. येणार ठाम पण. आंबेडकर साहेब. असं का वाटते? असं काय वाटतं म्हणजे त्यांची कामं भरपूर आहेत. कामं त्यांनी पेन्शिली चालू केले, रस्ते केले, समाज मंदिरे केली, भरपूर कामं केल्यात त्यांनी. आंबेडकर साहेबच तिसऱ्या टाइम. लोक म्हणतात काय काम करणार म्हणतात? नाही भरपूर कामं साहेबांनी केल्यात. साहेबांनी भरपूर कामं केल्यात आणि तिसऱ्यांदा सुद्धा साहेबच येणार. काय कुठला मुद्दा गाजणार निवडणुकीत? आंबेडकर साहेब. आता आपण जर बघायला गेलो राधान तालुक्यामध्ये आजरा बुधळकर मध्ये जर बघायला गेलो तर एकतर अरुणकुमार डोंगरे साहेबांनी दूध संस्थेच्या माध्यमातून सामूहिक विवाह, त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव अभिजितदादा डोंगरे यांच्या जवळजवळ 20 ते 25,000चा जो गट्टा आहे, हा गट्टा आंबेडकरांना मिळाल्यामुळं आंबेडकरांचा विजय या मतदारसंघातून 100% आणि याला सपोर्ट डोंगरे साहेबांचा लागल्यामुळं त्यामुळं आंबेडकरचा जो विजय आहे हे या ठिकाणी निश्चित मानला जातो. नक्कीच. अरुण डोंगरे साहेबांनी काही दिवसापूर्वी विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा दिलाय, तर काय सांगाल या पाठिंब्यामुळे काय होऊ शकतं? एकंदरीत कसं आहे की अरुणकुमार डोंगरे साहेबांनी जो पाठिंबा दिलेला आहे, अरुणकुमार साहेबांचं जर तुम्ही कार्य बघितलं तर दूध संस्थेच्या माध्यमातून सामूहिक विवाह जर बघितला, तसंच जर एकंदर मयत झालेल्या लोकांच्या घरापर्यंत, गोरगरीब शेतकऱ्यांच्या घरापर्यंत डोंगरे साहेब जातात आणि यांचं कार्य हे महान आहे कार्य. आणि जवळजवळ बरेच वर्षे गोकुळचे जे दूध संस्थेचे चेअरमन आहेत, गोकुळ दूध संस्थेचे चेअरमन आहेत आणि याच्या माध्यमातून त्यांनी हा आपला पाठिंबा आंबेडकर साहेबांना दिल्यामुळं आंबेडकर साहेबांची बाजू ही भक्कम झालेली आहे. कारण डोंगरे साहेबांचा विचार केला तर 20,000च्या आसपास त्यांचा मतदानचा गट्टा जो आहे तो आंबेडकरांना मिळाला. याच ठिकाणी आंबेडकरांचा विजय निश्चित या ठिकाणी डोंगरे साहेबांच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढे सांगेन. डोंगरे साहेबांची कार्य करण्याची पद्धत कशी आहे? डोंगरे साहेबांची कार्य करण्याची पद्धत अशा पद्धतीने आहे की गोरगरीब जनतेपर्यंत ती पोहोचतात.
बाकीच्या नेत्यासारखं नाही की लांबूनच आपल्या पेला पाठवून द्यायचं, पण या ठिकाणी डोंगरे साहेब गरिबांच्या घरापर्यंत जातात, त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये अडचण काय असेल ती जे जाणून घेतात. आता तर बऱ्याच वेळा आम्ही बघतोय की मुक्त गोट वगैरे जे असतात त्यांच्या जवळजवळ घरात जातात, त्यांना काय लागणारी अडचण बघतात आणि यातून त्यांचं कार्य हे चांगलं आम्हाला दिसतं. अभिषेक दादा डोंगरे जी युवा शक्ती आहे यांची भूमिका या निवडणुकीमध्ये काय राहणार आहे? डोंगरे साहेबांचे चिरंजीव अभिदादाविषयी बोलायला जर गेलं तर खरोखर डोंगरे साहेबांच्या पायावर पाय ठेवून अभिजितदादा कार्य करत आहेत. आता अलीकडेच मी बघितलं अभिजितदादाचे कार्य की ज्या ठिकाणी मयत झाले त्या ठिकाणी स्वतः जाऊन त्यांची विचारपूस केली जाते आणि त्यांचं सुद्धा कार्य साहेबांसारखं आहे. युवा शक्तीच्या ताकदीचा आंबेडकरांना काय फायदा होणार? निश्चितच कसं आहे, युवा शक्ती ताकद सुद्धा मोठी आहे, त्यांच्या बाजून बरेच युवक त्यांच्या बाजून असतात आणि ती देखील ताकद आंबेडकरांना अगदी मोलाची ठरणार आहे. नमस्कार दादा. नमस्कार. तेव्हा चांगलाच प्रचार यंत्रणेनं जोर घेतलाय. काय सध्या हवा कोणाची आहे या भागात? हवा तर साहेब असं सांगता येणार की निश्चित अशी सांगता येणार नाही की ह्या पार्टीची किंवा त्या पार्टीची, पण असं एक निश्चित आम्ही सांगू शकतो की जे काही इलेक्शन होणार आहे ते एक चुरशीचं असं होऊ शकते, असं मी सांगू शकतो. नक्कीच. डोंगरे गटारे आंबेडकर गटाला पाठिंबा दिल्यामुळं याचा काय फायदा होईल या निवडणुकीत? कसं झालं की सर, आता डोंगरे सरांचं जे कार्य आहे आपल्या डेअरी माध्यमातून म्हणा किंवा या खेड्यामध्ये, ते अतिशय एकदम चांगलं असं कार्य आहे आणि त्यांचा जो निर्णय आहे आंबेडकर सरांना पाठिंबा देण्याचा, तो आम्हाला वाटते की एक चांगला निर्णय. त्यामुळे आम्हाला वाटते की एक मोठा गट किंवा चांगलं मतदान आंबेडकर सरांना पडू शकते. युवा शक्तीच्या माध्यमातून अभिषेक दादांची कार्य करण्याची पद्धत कशी आहे? कार्य करण्याची पद्धत म्हणजे दादांची एकदम अशी चांगली, म्हणजे चांगल्या पद्धतीची आहे की ह्या ग्रामखेड्यात वाटते की आम्हाला म्हणजे की असं जास्त कोणाचे नेते वगैरे असे फिरत नाहीत, पण दादा जे आहेत ते सरांनी सांगितल्या पद्धतीनं की कोण मयत वगैरे झालं तर स्वतः येऊन भेटणे, त्यांची कार्य करण्याची पद्धत म्हणा ती अतिशय एकदम चांगली. काय एकंदरीत काय निवडणुकीत काय होईल काय वाटतं? वाटते की आंबेडकर सरांचा एक विजय होईल असं. बघायला गेलं तर आंबेडकर साहेबांचा जोर हे चांगलाच आहे आणि ते 100% निवडून येणार हे आमचा खात्रीशीर आहे. तर अरुण डोंगरे साहेबांनी काही दिवसापूर्वी त्यांना पाठिंबा दिलाय, तर याचा या निवडणुकीत काही फायदा होईल का? बराचसाच फायदा होणार, कारण की अरुण डोंगरे साहेब हे असे आहेत की लोकांना जवळून जाणं म्हणजे हे करतात, मदत बी करतात आणि चांगले आहेत ते, त्याच्यामुळे लोक पण त्यासनी भरभरून साथ देणार. त्याच्यामुळे आंबेडकर साहेबांना चांगलीच मदत मिळणार आहे, काही विषय नाही. आणि त्याच्यामुळे आंबेडकर साहेब हे निवडून येणार 100% गॅरंटेड. अरुण डोंगरे साहेबांनी आंबेडकरी गटाला पाठिंबा दिलाय, तर याचा या निवडणुकीत काही फायदा होईल का? युवा वर्गाचा फायदा होणार आणि अभिषेक डोंगरे दादा ते युवा वर्गाचे आहेत ना, त्यामुळे ते एक मोठा फायदा होणार त्यांना. त्यामुळे थोडंफार एक मताधिक्य मिळेल राधानगरी तालुक्यामध्ये. कोणाला? आंबेडकर साहेबांना. त्यामुळे ते जाईल सीट येईल असं वाटतंय आंबेडकर साहेबांची. हवा नक्कीच स्थानिक आमदार येथील प्रकाशराव आंबेडकर साहेब यांचीच असणार, कारण की गेल्या 10 वर्षामध्ये जो काही विकास घडलेला आहे. आजचं एक उदाहरण बघायचं म्हणलं तर गेल्या 2.5 वर्षापाठी येथील रातांबीचा धनगरवाडा येथील एक सुनील गंगाराम गुरके एक शाळकरी पोरग्याचा रस्त्याअभावी सर्पदंशाने मृत्यू झाला होता. हे शिंदे सरकार आल्यानंतर, ही महायुतीचे सरकार आल्यानंतर तिथं 3,85,00,000 निधी लागला आणि आज तो रोड पूर्ण झालेला आहे. आणि अशा बऱ्याच काही घटना घडलेल्या आहेत, बऱ्याच चांगल्या स्थानिक विकास झालेला आहे आणि याबद्दल आम्हाला अभिमान वाटतोय. त्याबद्दल आम्ही प्रकाशराव आंबेडकर साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू. नुकताच डोंगरे साहेबांनी देखील आंबेडकर गटाला पाठिंबा दिलाय, तर याचा फायदा काय आंबेडकर गटाला या निवडणुकीत होईल? 100% होणार, कारण की स्थानिक ज्या संस्था आहेत त्या डोंगरे साहेबांच्या आहेत. मोठा गड आहे डोंगरे साहेबांचा आणि अभिषेक दादांचा एक तरुण वर्गाचा एक मोठा ग्रुप आहे. ते अभिषेक दादा डोंगरे युवा शक्ती म्हणून एक ग्रुप आहे आणि या माध्यमातून ते काम करतात आणि 100% त्याचा फायदा आंबेडकर साहेबांना होणार या निवडणुकीमध्ये. अभिषेक दादा डोंगरे युवा शक्तीच्या माध्यमातून कशा प्रकारे लोकांशी सक्रिय असतात? 24 तास सक्रिय असतात. याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी आहे, कारण की अभिषेक दादा प्रत्येक लोकांच्या सुखात नाही तर दुःखामध्ये पण सामील असतात. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे, कारण की धनगर वाड्या वस्त्यामध्ये पर्यंत कोणता प्रतिनिधी गेला नाही, पण अभिषेक दादा डोंगरे पावसामध्ये सुद्धा गेलेले आहेत 5 किलोमीटर चालत. त्यांच्यासोबत मी होतो त्यावेळी.
काय वाटतं एकंदरीत जर चित्र बघितलं तर 272 राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये कोण बाजी मारेल? 100% बाजी आंबेडकर साहेब मारणार, कारण की त्यांचा विकास बोलतो. हवा आंबेडकर साहेबांचीच आहे. आंबेडकर साहेबांचं कर्तव्य म्हणजे कसं आहे, आता भागात सगळीकडे काम भरपूर केलेलं आहे तिने, आणि ह्या धामणी खोऱ्याला तरी तिने मदत भरपूर म्हणजे भरपूर केलेली आहे. आमच्या आता गावाला निधी दिलेला बी आहे, ग्रामपंचायत म्हणजे आपलं चावडी बिवडी सगळे बांधलेले आहेत. आता परत रस्ता देवळाला आमच्या काम केलेले आहेत, भरपूर कामं केलेले आहेत. मग त्यांच्या ह्या धामणी खोऱ्यात तरी त्या भागाचा नाद कोण करणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. डोंगळे गटाने आंबेडकर गटाला पाठिंबा दिल्यामुळे या निवडणुकीत काय चित्र असेल? डोंगरे साहेब काय आपलं माणूस कर्तव्य चांगले आहेत, ते काय असं काय हे नाहीत, पण त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे त्यांचा मी मस्त आभार आहे. युवा शक्तीच्या माध्यमातून अभिषेक दादा देखील सक्रिय आहेत, ते प्रचार यंत्रणेत उतरले आहेत. याचा कशा पद्धतीने फायदा होईल? अभिषेक दादा बी कसं आहे सांगू तुम्हाला, लहानापासून मोठ्यांची त्यासनी ओळख आहे. आम्ही आता बघतोय, मी माझी एक पानपट्टी आहे, पण मी बघतोय त्यासनी कुणीही हाक मारतो त्यांच्या जवळ ते जाणार, विचारपाचार करणार, तिथून पुढे आणि परत कोणी हाक मारले तर असं त्यांच्यापाशी जाणार, विचारपाचार करणार, पण सगळ्यांच्यात मिळून आहेत ते. पण युवा शक्तीचे चांगले आहेत त्यांचे. वातावरण चालू आहे ते आंबेडकर साहेबांचं वातावरण जास्त चालू आहे, आणि त्या माध्यमातून म्हणजे आमचे जे डोंगरे साहेब आहेत, अरुण डोंगरे साहेब यांनी पाठिंबा त्यांना दिला म्हटल्यानंतर 100% जीत ही निश्चित आहे, त्याबद्दल काय नाही. आणि विषय म्हणजे आपले अभिषेक डोंगरे साहेब त्यांचं सुद्धा कार्य चांगलं आहे. जिथं भेटीगाठी असतील, मयत झालेले असतील किंवा शुभ कार्य असेल, तिथं जाऊन त्यांचे अभिनंदन अभिनंदन असू दे किंवा मयत झाले असेल त्यांचं शोकांकुल असू दे, ते चांगल्या रीतीने करत आहेत ते. आणि एकंदरीत म्हणजे त्यांना ॲम्ब्युलन्स सेवाही त्यांनी उपलब्ध करून सर्वसामान्य माणसांना आपलं आरोग्य विभागाविषयी चांगल्या पद्धतीनं सोय केलेली आहे. त्यासाठी त्यांचं मार्गदर्शन किंवा हे चांगलं आहे. या निवडणुकीदरम्यान डोंगळे गटाने आंबेडकर गटाला पाठिंबा दिलाय, तर याचा काय फायदा होईल? 100% होऊ शकतो आणि होणार आहे, कारण आंबेडकर साहेबांचं काम हे चांगलेपणे ते तर प्रकाश नाव त्यांचं आहेच, त्याबद्दल काय विषयच नाही. आणि ते प्रकाशाप्रमाणे ते हिऱ्या मोत्यासारखं चमकत आहे, त्यांचं काम बोलते, काय अडचण नाही आहे. अभिषेक दादा देखील स्वतः सक्रिय झाले आहेत या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, तर काय सांगाल? युवा शक्तीच्या माध्यमातून आम्ही युवा शक्तीमध्ये पूर्णपणे सहभागी आहोत, आणि युवा शक्तीचे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे मोठे पाठबळ आहे, ते आंबेडकर साहेबांना मिळू शकते. विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल या कार्यक्रमांतर्गत आम्ही पोहोचलो होतो धामोड तालुका राधानगरी या 272 राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये, आणि येथील नागरिकांशी आपण संवाद साधला, प्रतिक्रिया जाणून घेतल्या, त्यांचे प्रश्न प्रलंबित काय आहेत ते जाणण्याचा प्रयत्न केला, आणि त्यांच्या मनातील आमदार कोण या सर्व बाबींचा आपण आढावा घेतला. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये थांबतोय. कॅमेरामन सचिन वरेकरसह समीर मकानदार, राधानगरी. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.